नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाखो बहिणींना मोठा आधार ठरणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे। सुरुवातीला या योजनेची घोषणा झाल्यानंतर महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, कारण दरमहा आर्थिक मदत मिळणार असल्याने घर खर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा या सगळ्याला हातभार लागणार होता। अनेकांनी या योजनेला महिलांसाठी दिलासा देणारी योजना म्हणून दाद दिली होती, पण हळूहळू या योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी सुरू झाल्यानंतर एक वेगळं चित्र समोर आलं आहे। दिवसेंदिवस अपात्र महिलांची संख्या वाढत चालली आहे। सरकारकडून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 27 ते 28 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। म्हणजेच एवढ्या लाखो महिलांना अपेक्षित लाभ मिळणार नाही। या आकडेवारीमुळे ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरत आहे। अनेक महिलांनी नावे नोंदणी करून ठेवली होती, कागदपत्रे सादर केली होती, पण आता त्या अपात्र ठरल्याने त्यांचा विश्वास डळमळीत होत आहे। काही ठिकाणी अर्ज करताना कागदपत्रांमध्ये झालेल्या चुका, तर काही ठिकाणी नियमांमधील बदल यामुळे महिला पात्र असूनही अपात्र ठरत असल्याची चर्चा आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार खरी गरजू महिलांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने खऱ्या पात्र महिलांचा देखील या प्रक्रियेत बळी जातोय का, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे। आज या योजनेवर लाखो महिलांची आशा आणि विश्वास टिकून आहे। त्यामुळे पुढील काळात सरकारकडून कोणते निर्णय घेतले जातील, निकष सैल केले जातील का, अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एक संधी दिली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अखेर या योजनेचा उद्देशच महिलांना सक्षम करणं आणि त्यांच्या आयुष्याला आधार देणं आहे, तर मग तो उद्देश कितपत पूर्ण होतोय हे येणारा काळ ठरवेल।